सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की आज माननीय उच्च न्यायालयामध्ये राईट टू लाईफ आणि राईट टू डाय या गोष्टीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली। राईट टू लाईफ ही भारतीय संविधान मान्यता प्राप्त आहे। राईट टू डाय हे एक्सेप्शनल सर्कमस्टन्स आहे आणि त्या निमित्तानं आज जरंगेची भूमिका, जरंगेच्या फॉलोअर सपोर्टर्स ची भूमिका ही जरंगेची भूमिका म्हणून न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न झाला। न्यायालयाने खडसावले की तुमचं म्हणणं काय नेमकं ते सांगा। तुम्ही तुमच्या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराला बगल देत आहात, तुम्ही स्पष्ट सांगत नाहीयेत आणि त्यामुळं न्यायालयाने तुम्ही स्पष्ट उत्तर द्या। जरंगेचे उपोषण आणि जरंगेच्यामुळे उद्भवलेली परिस्थिती जी आहे त्यांची, त्या परिस्थितीच्या निमित्तानं एक काही काळ सुनावणी सुद्धा तहकूब केली आणि तहकूब केल्याच्या नंतर पुन्हा न्यायालयाला स्पष्टपणे जरंगे औषध उपचार घेईल किंवा जरंगे उपवास सोडेल असं स्पष्टपणे सांगण्यात येत नव्हतं। त्यानंतर आम्हाला न्यायालयाने विचारलं, ॲडव्होकेट जनरल साहेबांना विचारलं, ॲडव्होकेट जनरल साहेबांनी स्पष्टपणे रिपोर्ट दाखवला, पोलिसांचा रिपोर्ट दाखवला। त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की जरंगे कशा प्रकारे औषध उपचार घेण्यास सहकार्य करत नाही आणि त्यासोबत विविध गोष्टी डॉक्टरांच्या संदर्भातल्या ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवल्या। त्यानंतर पुन्हा जे जरंगेचे जे वकील होते त्या वकिलांना, म्हणजे आता म्हणू नये काय कास्ट आपण वकिलांना जात नसावी ही भावना आहे किंवा डॉक्टरांना जात नसावी ही भावना आहे, ही आम्ही कोर्टातही व्यक्त केली, परंतु जरंगेचे जे वकील होते त्या वकिलांना विचारलं। मग जरंगेच्या वकिलांनी परत मागचाच पाडा सांगण्याचा प्रयत्न केला। मग एक जे वकील होते ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड गायकवाड साहेबांना सांगितलं, त्यांना उभं केलं आणि पाटील नावाचे जरंगेचे वकील होते त्यांना आता तुम्ही बसा म्हणले खाली, त्यांना बसवलं आणि त्यानंतर गायकवाड वकील साहेबांनी परत तीच भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। मग न्यायालयाने मला विचारलं की सदावर्ते तुमचं मत काय आहे। मी माननीय न्यायालयाला सांगितलं, कॉमन कॉजेसच्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पॅरेग्राफ नंबर 96 मध्ये सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं हे आहे की एखाद्याची इच्छा असो अथवा नसो, परंतु जर डॉक्टर म्हणत असतील तर तुम्हाला उपचार घ्यावाच लागतो। ही स्पष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या पीठामध्ये झालेल्या जजमेंटचा रेफरन्स वाचून दाखवण्यात आला। त्यावरही जे आहे दुसरा पक्ष न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता। आम्ही न्यायालयाला दाखवलं की जे वकील सांगत आहेत की जरंगे बोलायला भेटत नाही, या कोर्टामधल्या कोणत्याही पत्रकार साहेबांना, चॅनलवाल्यांना फोन लावायला सांगा, जरंगे ताबडतोब भेटतात। म्हणजे त्यांचं जे स्टेट आहे ते कॉन्शियस आहे, सेमी कॉन्शियस आहे की त्यांचं जे मेंटल स्टेज आहे की ते अनकॉन्शियस आहे। त्या 3 फ्रेज दाखवल्या आम्ही याच्यामधल्या मेडिकल सायन्सेस मधल्या आणि न्यायालयाला सांगितलं, न्यायाधीश महोदय हे सांगतायत तब्येत खराब आहे। तर मग माननीय न्यायालयाने मी दिलेले कालचे जे फोटोग्राफ्स होते ज्याच्यामध्ये जरंगे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचं सरकार किंवा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ज्या प्रकारे आई बहिणीवर शिवा देत होता, हे काय, हे बघा, हे वाचा, हे न्यायालयाने दाखवलं। त्यावर मी सुद्धा सांगितलं की माय बहीण लेख याच्यावर शिव्या देणं हे अशोभनीय आहे। त्यावर माननीय न्यायालयाने ॲडव्होकेट जनरलला सांगितलं साहेबांना की आर्टिकल 19चे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स मागच्या तारखेला त्यांना दाखवलेले आहेत आणि एकूण सगळ्या बाबी लक्षात घेता माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे की औषध उपचाराच्या बाबतीमध्ये जरंगेनी सिव्हिल सर्जन जे त्या बीड जिल्ह्याच्या आहे, जालना जिल्ह्याच्या आहेत, त्या जालना जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन ज्या प्रकारे सांगतील त्या प्रकारे जे आहे तुम्ही तुमचे जे कोणी एखादा कन्सल्ट डॉक्टर असेल, मग तो कोणत्या समाजाचा आहे, हे मी त्यावेळेस बोललो की आता ही परिस्थिती येऊन ठेपली आहे, इतकं दुर्दैवी आहे सगळं की आम्हाला डॉक्टर आमच्या जातीचा पाहिजे, आम्हाला अमुक मागास आयोगाचा अध्यक्ष अमुक जातीचा पाहिजे। माननीय न्यायालयाने सांगितलं की योग्य केसमध्ये ती बाजू तुम्ही मांडू शकता, परंतु आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, स्पष्टपणे डंके की चोट पे सांगितलेलं आहे,
की जरंगे कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्या निर्देशानुसार आज माननीय न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेत आणि त्या डायरेक्शन मध्ये जरंगेंनी औषध उपचार घ्यायचा आहे, सलाईन लावायची आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय की जर जरंगेंनी ऐकलं तर त्यांचं उपोषण आज तारखेला जे आहे ते उपोषण राहत नाही, संविधानाच्या पुढे जरंगे नाही। त्यामुळं आता जरंगेनं माय बहिणीवर शिवा देणं बंद कराव्यात आणि माननीय न्यायालयाकडे ती बाजू ठेवण्यात आलेली आहे, त्याच्यावर टिप्पणी सुद्धा झालेली आहे। हे पाहता आता जे आहे जरंगेकर फार स्कोप राहत नाही असं मला वाटतंय। कोर्ट काय म्हणाले, कोर्टाने जे आदेश दिले शेवटचे ते काय म्हणाले, त्याचा अर्थ काय काढायचा? न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की जरंगे जे आहेत सिव्हिल सर्जनच्या ॲडवाईज नुसार मेडिकल ॲडवाईज नुसार ट्रीटमेंट घेतील आणि ते त्यांना घ्यावं लागेल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिलेत। त्याचं कारण आम्ही सांगितलं की जरंगे जे करत आहेत विरोधी राजकारणी गट जो आहे, आम्ही ABCD सांगितलं काँग्रेसला सांगताना, आणि त्यांच्यामुळे जर जरंगेच्या जीवाचं काही झालं तर हे जाणून बुजून राजकीय उपद्व्याप सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून न्यायालयाने स्पष्टपणे जे आहे आदेश पारित केलेला आहे, जरंगेला डॉक्टरचं ऐकावंच लागेल, ऐकलंच पाहिजे। कोर्टाचा याचा अर्थ काय काढायचा? कोर्टाचा अर्थ हेच आहे स्पष्टपणे की जरंगेंना औषध उपचार घ्यावा लागेल, डॉक्टर सांगतील तसं ऐकावं लागेल। याचाच अर्थ जरंगेला उपाशी राहता येणं आता रक्त आणि रक्तस्राव नाकातून झाल्याच्या नंतर मला असं वाटतं ह्या पुढे डॉक्टरनी जर ॲडवाईज केली तर त्यांना उपाशी राहता येणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।